नमस्कार, मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते। आज मी तुम्हाला खडे मसालेची जी पावडर असते, म्हणजे जे आपण खडे मसाले वापरतो, तर रोजच्या जेवणामध्ये साधं सोपं जेवणसुद्धा रुचकर बनवण्यासाठी ही जी पावडर आहे मी बनवून ठेवत असते, तीच रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। तुम्हालासुद्धा आवडेल आणि तुमच्या घरातसुद्धा असे खडे मसाले असतीलच। तर रेसिपी पूर्ण बघा। व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। तर चला सुरुवात करूया। इथे 1 वाटी मी धणे घेतलेले आहे, अर्धी वाटी जिरा आहे। आता याचं वजनी प्रमाण तुम्हाला सांगते। धणे मी इथे 100 ग्रॅम घेतलेले आहे आणि जिरं 50 ग्रॅम। इथे वाटीच्या मापाने सुद्धा तुम्हाला मी दाखवलेलं आहे, तुम्हाला सुद्धा समजेल। आता हे मी फक्त 10 दिवस पुरेल इतकं बनवते, फ्रेश बनवून वापरायचं, म्हणजे त्याची चव आणि सुगंध तसाच राहतो। आता मी गरम मसालासुद्धा करणार आहे पावडर, तर तीसुद्धा तुम्हाला दाखवते बघा। इथे मी 1 तेजपान घेतलं आहे, 5 हिरवी वेलची आहे आणि इथे सोबत बघा दालचिनीचा एक छोटा तुकडा मी तोडून घेतला आहे। 1 मोठी वेलची आणि थोडीशी जायपत्री होती माझ्याकडे, ती संपलेली म्हणून मी थोडीच घेतलेली आहे आणि 1 मोठी वेलची। आता इथे 1 चमचा जिरं घेतलेलं आहे, जे आपलं नेहमीचं जिरं आहे तेच। 10 ते 12 काळी मिरी आहे आणि इथे थोडासा अर्धा चमचा किंवा पाव चमचा समजा खसखस आहे, 6 ते 7 लवंग आहे आणि 4 छोटे चमचे धणे घेतलेले। आता सगळं आपण काय करूया, पॅनमध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे। पण त्यापूर्वी मी ना इथे जिरे पावडर करते, त्यामुळे मी ना पॅन चांगला गरम केला आहे। हलका गरम असतानाच आपलं जिरे ना मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे। हे बघा खरपूस असं मी भाजून घेतलं। आता बाजूला काढून घेते आणि थंड करायला ठेवून देते। तर एका ताटामध्ये हे जिरं भाजलेलं बघा, सुगंध येतो, तुम्हाला समजेल। मिनिटभरच भाजायचं, जास्त वेळ भाजायचं नाही। आता त्याच पॅनमध्ये ना धणेसुद्धा भाजून घ्यायचे। धणेचा कलर आहे ना हलका बदलेपर्यंतच भाजायचं आहे, हलका ब्राऊन होईपर्यंत। आणि हे बघा गॅस पूर्णपणे बारीक ठेवायचा। 1 मिनिटभर लागतो, जास्तीत जास्त 1.5 मिनटं लागेल, एवढा वेळ आपल्याला ते भाजून घ्यायचं असतं। खमंग सुवास येतो बघा, चांगला सुगंध येतो खडे मसाल्यांचा। ते बघा अशा प्रकारचा रंग झाला की लगेच गॅस बंद करून आपल्याला हे धणे आहे ना एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे बघा बाजूला, आणि थंड करून मिक्सरला बारीक करायचं आहे। तर तुम्हाला मी दाखवते बघा पुढे। मी ते छोटं मिक्सरचं भांडे स्वच्छ धुवून तर घेतलेलंच आहे आणि चांगलं कोरडं केलेलं आहे। त्याच्यात आधी मी सर्वात आधी आहे ना जिरं घालून जिरेपूड तयार करणार आहे, तर आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया। तर हे बघा मी मिक्सर चालू बंद करत वाटून घ्यायचं बघा। मस्त असा कलर आला आहे जिरेपूडला आणि खूप छान सुगंध येतो जिरेपूडचा। हे बघा फ्रेश बनवून ठेवलं ना तुम्हाला 10 ते 12 दिवस सहज जाईल। तर मी तसंच करत असते नेहमी, फ्रेश बनवते आणि मग वापरते। तर हे बघा जिरेपूड इथे झालेलं आहे। तसंच आपण धनेपूडसुद्धा करून घेऊया। जिरेपूड इथे मी वाटीमध्ये काढून घेतल्याने त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला धनेसुद्धा वाटून घ्यायच्यात मिक्सरमध्ये। मिक्सर तसंच चालू बंद करत मी वाटून घेणार आहे, तुम्हाला दाखवते बघा। तर हे बघा आपलं धनेपूडसुद्धा तयार आहे, तसंच मिक्सर चालू बंद करत मी वाटून घेतलेलं आहे बघा। थोडं जाडसर वाटायचं, एकदम बारीक पावडर करायची नाही। बघा मस्त सुगंध येतो याचा पण। आता हे धनेपूडसुद्धा मी एका वाटीमध्ये काढून घेणार आहे। तर हे बघा काढून घेतलेलंच आहे। आता इथे धने जिरेपूड आपली तयार झाली। गरम मसाले मी आता शेवटी इथे भाजून घेते, ते तुम्हाला दाखवण्यासाठी मी आधी भाजून पूड वगैरे तयार केली। तुम्ही एकदाच भाजून सगळं नंतर वाटून घेऊ शकता एक एक करून। तर हे बघा आधी मी इथे तेजपान, मोठी वेलची, जायपत्री आणि दालचिनी आणि हिरवी वेलची सगळं मी छान मिनिटभर भाजून घेतलं। आता ते भाजून झालं आहे खमंग, याच्यामध्ये धणे, खसखस, जिरं हे सुद्धा आपल्याला 1 मिनिटभर चांगलं भाजून घ्यायचं आहे बघा। धण्याचा आणि जिऱ्याचा रंग बदलला ना की समजायचं छान खमंग भाजलेलं आहे, सुवासही छान येतो आहे। आता हे सुद्धा आपण एका ताटामध्ये काढून घेऊया सगळे गरम मसाला आणि खडा गरम मसाला। आता हा सगळा आपण मिक्सरमध्ये तसंच वाटून घ्यायचं आहे। हे 3 गरम मसाले पावडर जर तुमच्या मसाल्याच्या डब्यामध्ये असेल ना, तर तुम्ही लाल मिरची आणि काश्मीरी मिरची पावडरमध्ये सुद्धा नॉनव्हेज किंवा तुमच्या पातळ भाज्या असतात ज्या लाल असतात त्या तुम्ही बनवू शकता, इतके छान होतात। हा बघा माझा मसाल्याचा डब्बा आहे। सगळे मसाले भरून घेते आता यामध्ये।
असेच फ्रेश खडे गरम मसाले बनवा आणि तुम्हीसुद्धा वापरून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.